मोठा लोचा झालेला आहे. फायनली आता वी आर हेडिंग टुवर्ड्स जिकडे आम्हाला कुठे जायचं. खूप अर्जंट बँगलोर पेक्षा जायला लागेल कशाला नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमची सर्वांची लाडकी आवडती एकुलती एक शब्दाली आणि आज आम्ही चाललो आहे मुंबईला. तर हा आमचा व्लॉग मुंबई व्लॉग असणार आहे, तर शेवटपर्यंत हा नक्की व्लॉग बघा. इकडे खूप ऊन आहे आणि एकदम सन होतंय, स्लॅप्ट होतंय, म्हणून असे एकदम वाकडी येऊन व्लॉग करते आहे. तर आज आम्ही सगळे पहिल्यांदाच मिसिंग लिंक हा मुंबईचा नवीन रस्ता झाला आहे त्याच्यावरून जाणार आहे. का असे बसले त्या साईडला हा मिसिंग लिंक वरून जाणार आहे. तर आपण त्याची छोटेसे बाईट्स वगैरे पण घेऊयात आणि ॲट द एंड मी सांगेल की मिसिंग लिंकचा माझा एक्सपिरियन्स कसा होता. हे सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे की सगळेच जाऊन तिकडे फोटो वगैरे काढतात. तो फोटो वगैरे मी तिथे काढणार नाही बिकॉज इट्स अगेन्स्ट द लॉ. तिकडचे थांबणाऱ्या लोकांना फाईन पण बसतोय आणि सो सगळे रूल्स पाळा आणि ट्रॅव्हल सेफ अँड हॅपी जर्नी. जे पण माझं व्लॉग बघणार असते, मी हॅपी जर्नी का बोलले मला माहिती नाही. जर्नी आपण हॅपी जर्नी टू अस. हॅपी जर्नी टू अस गाइस. दिवाला तांबूळ आणि चकना आणलेला आहे. मम्मी एक पॅकेट विसरलेली. ओ माय गॉड, अगं स्वागत का लिहिलंय त्याच्यावर? खाऊ तुम्हाला हे घे तुला. ओनली जंक, ओनली जंक. हे मम्मी विसरलेली म्हणून पप्पांना परत जावं लागलं चिप्स आणायला. काय काय तीन माझ्या हातात होता, एक तुम्ही पकडायचं होतं. मी 2-3 पॅकेट पकडले, पप्पाला एक पॅकेट कॉट झालीस मम्मी तू. कॉट झाली. मीच पकडायचं सगळं हातात. कॉट कॉट मम्मीला खायचं आता लपून लपून. हेच आहे का मिसिंग लिंक? त्याच्यावर झूम कर स्वागत. सो फायनली आम्ही मिसिंग लिंक मध्ये आलेलो आहे. ऐंशीची स्पीड आहे. पप्पांनी मला 80च्या स्पीडने चालवायला सांगितले आणि आता आम्ही असं हळूहळू जातोय. मी सायकलने लवकर पोहोचले असते आणि सगळे कसले पुढे पुढे जातात सगळे. पप्पा आपल्या छोटी गाडी जाते आपल्या पुढे. पप्पा सीएम केले का आपल्या पुढे? आमच्या भावाला पप्पा सीएम बोलतात. त्याच्या गाडीचा नंबर आता एक पप्पा ऑल्टो जायला लागले आपल्या पुढे. आता मी पैदल जाते. मोठा लोचा झालेला आहे. टोल नाक्यावरती एकदम एक्सप्रेस वे वरती गाडी चालवताना मला जाणवलं की काहीतरी विचित्र आहे. गाडीमधून आवाज येतोय आणि आम्ही पाहिलं तर पूर्ण गाडीचं चाक गेलंय. पूर्ण डेंजरस. थोडक्यात वाचलोय आम्ही सगळे. टोल नाका होता म्हणून गाडी स्लो होती आणि अचानक असं जाणवायला लागलं की गाडीचं काहीतरी झालंय म्हणून. आता फास्ट असते आणि टायर फाटला असता तर खूप काहीतरी झालं असतं. डेंजर खूप क्रेझी. हे बघा कॉन्टेंट साठी मी पंक्चर केली आहे खरं तर. असं काही नाहीये. खूप डेंजर, खूप डेंजर. हायवे मध्ये मध्येच बंद पडली आहे. बंद पडली असते तरी ठीक आहे. हे असं नशीब उडालं बिडालं नाही चाक. आजचा दिवसच खराब आहे.
इथे खूप गरम होतं आहे आणि आता ह्या VIP रोडवर म्हणजे ह्या रोडवरून कोणतरी VIP जाणार आहे म्हणून ते पोलीस काका बोलले की गाडी साईडला लावा. ॲक्च्युली हायवे सर्व्हिसवरती जे पण कोणी होते इथे गाडी आहे जे करतात तर हे इन्स्टंट आहे. म्हणजे ह्या गाडीने आमचं लगेच टायरचं काम करून दिलं असतं. पण अनफॉर्च्युनेटली इंडियन सिस्टम जे पण कोणी आहे त्याच्यावर जे नंबर लिहिला आहे ते फोन नाही उचलत आहेत आणि म्हणून आम्ही चालत कोणीतरी एका गॅरेजवाल्याकडे गेलो आणि मग तो त्याला घेऊन आलो आहे. आता तो आमचा टायर घेऊन गेला तो त्याच्यात हवा भरून आणणार चेक करून आणणार आणि परत इथे आणणार आहे. सो हे कुठेतरी मार्गी लागलं पाहिजे. सो गॅरेजवाला जाते येईपर्यंत मी म्हटलं की ॲटलिस्ट आपण हे ट्राय तरी करू म्हणजे परत जर कधी अशी अडचण आली तर आपल्याला ॲटलिस्ट तसं सॉर्ट तरी करता येईल. डोकं लावावं लागते लॉ ऑफ फिजिक्स. पण ते गोल फिरवायला पण ताकद लावावीच लागेल ना. मी आधी फक्त ह्यानी करत होते आता हे लावल्याने इझिली जातं ते. डोकं लागतं का स्वागता. पण ते तुझ्याकडे नाहीये काय माहिती ह्यावेळेस कसं काय वापरलं. यावेळेस मी दरवेळेस वापरते. आय एम युअर बिग सिस्टर. आता बिनडोक्याचा पैलवान चाललेला आहे शायनिंग मारायला. गाईस पण हिच्यापेक्षा क्विक माझं चाललंय. लॉल हे बघ पहिले. गाईस तुमची बॉडी बिल्डर सपोर्ट करून थकली आणि ऑफ व्लॉगिंग मला बोलते आता तू कर. सो आता मी परत ड्युटीवर आली आहे. खोटं बोलते ही खोटं बोलतीये. ही म्हणते मला व्हिडिओ काढायचा आहे म्हणून मी बसली आहे. एवढे कष्ट करतोय. आमचे मम्मी पप्पा कुठे गेले. गुलू गुलू करतात कसे लपून लपून गप्पा मारत होते दोघं. आता झाला ना फुटाना. मिसिंग लिंक यो मिसिंग लय वाव झालं तिथं झालं वाव. टायर एकदम डायरेक्ट खल्लास. आम्हाला वाटतं की ते मिसिंग लिंकवरती मी खूप छान फास्ट गाडी चालवली आणि त्यामुळे टायर खूप गरम झाला आणि तो फुटला. असं काहीतरी झालं असू शकतं असं माझं लॉ ऑफ फिजिक्स लॉ ऑफ माझ्या शब्दाला सांगते. काय माहिती काय झालं असेल. नाही पट्टीवर गेली ना त्याच्यानंतरच आवाज आला ना. आवाज आला मग नंतर हे झालं. हा ते व्हाईट पट्टीवरती काय बोलतात त्याला ते असं रेडियम सारखं असतं ना. हा त्याला स्क्रू असतात मे बी त्याच्यावरतून अशी गेली ठुक 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 आवाज आला दोनदा. बट त्याच्यानंतर गाडी चांगली चालली 10 किलोमीटर वगैरे आणि अचानक टोल नाक्यावरती आल्यावर मला काहीतरी जाणवलं की समथिंग इज फिशी म्हणून मग मी लगेच टोल क्रॉस केला हळूहळू आणि मग पाहिलं तर बघितलं ओ माय गॉड. आता जस्ट 1 डिग्री घेतली आहे टायर बदली करण्याची. सर तुम्हाला पण कधी टायर बदली करायची असेल तर यू कॅन सबस्क्राईब टू माय चॅनल गाईज @शब्दाली विधाते. मी तुमचे टायर येऊन चेंज करून देऊ शकते. मी विचारत असाल की मी ही डिग्री कुठून घेतली असेल तर मी ही डिग्री घेतली यूट्यूबवरून. जस्ट राईट नाव लगेच 1 मिनिटात घेतली शिकली. टायर चेंज केलं म्हणजे चेंज नाही केलं बट थोडंसं काहीतरी असं केलं व्हिडिओ काढले. याला आयुष कसलं टेन्शन आहे. रील्स बघत बसले. हे असे छोटे आहेत हे म्हणजे नाही ना काही इथलेलं नाही. रील्स बघत बसले कारमध्ये आणि म्हणते की मला गरम होतंय म्हणून मी कारमध्ये बसली आहे. ते जे छोटे असतात ना ते खरंच बिनकामाचे असतात ना. म्हणजे तिला असं मेंटल पण काही हे नाही की आपण काहीतरी करूया आता काहीतरी झालं आपण काहीतरी असं धडपड असते ना असं पण काही दिसत नाही. हे बघा फरक पण नाही पडत. हे असे पप्पांसोबत पप्पांच्या मागे शेपूट करायची होती म्हणून गेली. हे असे छोटे असतात ना यांना काही म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीच नसते. हा डिफरन्स आहे एल्डर डॉटर आणि यंगर सिस्टर म्हणजे यंगर डॉटर मध्ये. असे लहान बिनकामाचे असे मोठे पडत नाही तरी पण फोन सोय बसली आहे. रील्स बघत बसली. रील्स लाज ॲम्ब्युलन्स. आमच्या अडचणीत आहोत आणि इकडे पोलीस आम्हाला म्हटले म्हणजे त्यांनी आम्हाला मदत पण केली. त्यांनी ते नंबर दिले सगळं सांगितलं. आम्हाला म्हणतात की इकडून कोणतरी VIP येणार आहे तर तुम्ही गाडी साईडला घ्या. किती गाडी साईडला की ऑलरेडी पूर्ण रस्त्याच्या साईडला गाडी आहे. त्या ब्रेक फेल लेन जे असते म्हणजे ब्रेक फेल झाल्यावर ज्या लेनमध्ये गाडी घेतो तिकडे लावलेली आहे गाडी. आता बघत आज खूप VIP डे होता. आज माझ्या हॉस्पिटलमध्ये पण खूप जास्त एकदम एक्स्ट्रीम लेवल इंडियन लेवलचे इंडियन पॉलिटिकल लेवलचे VIP लोक आलेले येणार होते. अशी खूप अशी धावपळीची फुल VIP डे आहे आज माझा. आणि त्यात आजच्या डेची खासियत म्हणजे आज मी लाईफमध्ये पहिल्यांदा CPR केला आणि त्यात तो माणूस पण रिवाईव्ह झाला.
मजा आली. फुल क्रेझी फिलिंग होतं एकदम. असं बेडवर वगैरे बसून CPR देते. पहिले तर मी खालती उभी राहून म्हणजे पायावर उभी राहून बेडवरती CPR देत होते, बट माझी हाईट मॅच नाही झाली, तर माझं मी अशी खूप दमले ते सर CPR देता देता एका राऊंडमध्ये. सो त्या सेकंड राऊंडला मी डायरेक्ट अशी बेडवर चढले, मस्त पोझिशन घेतली आणि मग जोरात CPR दिले आणि तो माणूस रिवाईव्ह झाला. गाईस येत आहेत लोक आता तोपर्यंत. माझ्या पप्पांचं असं झालंय की अडला नडी गाढवाचे पाय धरी असं काहीतरी. म्हणजे मी कोणाला गाढव नाही बोलते, बट आम्ही जी स्टेपनी काढली तर ते गॅरेजवाला घेऊन गेला. गॅरेजवाला इज लाईक की त्याचं ते वॉल खराब आहे, तर आता वॉल चेंज करावं लागेल, तर त्याचे जास्त चार्जेस लागतील. पप्पा इज लाईक करून टाका काय असेल ते. आता खरंच नाही माहिती कोणाला, म्हणजे त्यांनी हेल्प केली फॉर शुअर, दॅट इज रिअल. बट कधी कधी अशा परिस्थितीचा लोक गैरफायदा पण घेतात. सो आता आम्हाला माहिती नाही की आम्हाला गैरफायदा घेतला आहे की ॲक्च्युलीमध्ये खराब आहे की देवासारखा धावून आला आहे. बट आम्हाला हेल्प झाली. सो वी आर ऑलवेज थँकफुल फॉर द पर्सन हू हॅज हेल्प अस. आणि प्लीज हे हायवेवरचे जे हेल्पलाईन्स आहेत ते ॲक्टिव्ह ठेवा, आणि ॲक्टिव्ह नसेल ठेवायचं तर ते ठेवूच नका. म्हणजे लोक त्या नंबरच्या मागे रश पण नाही करणार. अँड वी वोंट वेट फॉर दोज पीपल. कुठे होता आपण आता? मिसिंग लिंकच्या टोल नाक्यावरती आम्ही पोहोचले. म्हणजे जेवढे आम्ही तास वाचवले त्याच्या दुप्पट तास आम्ही इकडे वेस्ट केलेले आहेत. पप्पांच्या मित्रांना गॉसिप सांगतात की आमच्यासोबत काय काय झालं. अंडा राईस मित्रमंडळ, अंडा राईस खायला आता आम्ही इकडे थांबलेलो आहे. सो कारण की खूप भूक लागली. सो पहिले पेट पूजा फिर ड्राय. दिस इज अंडा राईस. फायनली आमच्या गाडीचं टायर फिक्स करून झालेलं आहे, आणि आल्याला त्या गॅरेजवाल्याने आमची डायरेक्ट इज्जत काढली. ते म्हणते की काय केलंय तुम्ही, कसलं लिव्हर लावले, इथे लावायचं नसून तुमची गाडी आता तिकडून चपटी झाली आहे. ते दाखवलं पण गाडी चपटी झाली आहे तिकडून. आता मग त्याने ते परत काढलं बिचाऱ्याने, आत शिफ्ट केलं आणि आत शिफ्ट करून परत ते लिव्हर हे केलं. सो अशी गंमत झाली आहे. आणि नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स आवर लोकेशन. हा, आता एकदम 40च्या स्पीडने गाडी चालवणार आहे. खूप सारं स्ट्रगल करून झाल्यावरती आफ्टर सो मच ऑफ हसल फायनली वी हॅव रिच्ड वेअर वी हॅव टू. अँड ॲक्च्युली आपण मुंबईमध्ये आलेलो आहे, आणि आता उद्याचं काही प्लॅन वगैरे असं काही फिक्स नाही आहे की आम्ही हे करणार आहे ते करणार आहे. सो लेट्स सी आपण उद्या काय काय एक्सप्लोअर करणार आहे, का घरीच टाइमपास करणार आहे, फॅमिलीसोबत चिल करणार आहे, वी डोंट नो. सो आता आपण डायरेक्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूयात. बाबा काय बोलतोय, काय भांडण चालू आहे, भांडी करून घासून शब्दाली घासेल मग आम्ही व्हिडिओ करतो. तयार झालेले आहे. ये फंस गया सीएम. आणि त्याची क्वालिटी कंट्रोल चेक करेल तेजस कोणी भांडी घासणं डिस्कशन चालू आहे. आता कोणावर येते काय माहिती. ज्यांनी त्यांनी आवडलं हा क्वालिटी कंट्रोल करणार आहे तेजस, ज्यांनी त्यांनी आवडलं जज करणार आहे. तोपर्यंत जागा राहिला पाहिजे, तो टून जागा तेजस जो शेवट खाईल त्याने भांडी घासायची. आमचं झालंय. साक्षी नाही दे मा. हळूहळू खा. लाईट होते घर बघतो होतच करते बाबा दादांचं आणि बाईचं भांडण झालं आणि गावाला, आणि एका माणसाला जेवायला बोलवलेलं तेव्हा तो होता ना. दादा बोलले हा आमचं नेहमी तुझं तू नको टेन्शन. त्यांची लय वाटलं झाली. काय तो जेवायला आला होता, तू नको टेन्शन घेऊ, तू विधान पोटभर जेव, आमचं नेहमीच आहे. तुम्ही बोलून तसं करते ना, ते माझं काही नाही, तुमचं चाललंय. माझं काही नाही, माझं मी बरोबर खातो. माझ्या बहिणीकडे कसले फॅन्सी टॉईज आहेत, रिअल वाटते एकदम. हे आता गुड मॉर्निंग झाली आहे, सगळे उठले, पण तुमची लाडकी शब्दाली अजून झोपले. सगळे उठल्यात गाईज, सगळे आंघोळ वगैरे आता एकेकाची चालली. आणि ही बघा, ही झोपली आहे. बाबा पण उठले. मी आणि बाबा आता मॉर्निंग वॉक करायला चाललोय. त्या मागं तुझ्या वयाती पण आम्ही नाचलो वयात, तुम्ही लवकर झोपले. काल यांचं लग्न बघत होतं ना आम्ही. आणि हे बघा, डे 2 इन मुंबई. आणि आता सकाळ पूर्ण झाली, आता संध्याकाळ झालेली आहे.
माझा लिटरली पाय मोडलाय, तरी पण माझी आणि माझ्या हिल्सची आदत काही जात नाही आहे. सो इवन माझ्या डॉक्टरांनी पण सांगितलं की हिल्स घालणं बंद कर, यूज कम्फर्टेबल फुटवेअर, पण मी काय ऐकलं नाही आहे. सो थोडंसं ते सिरियसली घेऊन आता मी जातो आहे स्केचर्स घ्यायला. लेट सी म्हणजे आवडत आहेत की नाही, जे पण आवडेल ते आम्ही उचलून घेऊन येऊ. सकाळपासून फोन बघून बघून लिटरली डोळा लाल केलेला आहे. साक्षी आम्हाला घेऊन चालली आहे, ही मुंबईकर आहे. सो ही आम्हाला घेऊन चालली आहे जिकडे आम्हाला जायचं आहे तिकडे. सो बघू आता ही आम्हाला थोड्या वेळात किती मुंबई फिरवते. नवी मुंबई. आय एम सो सॉरी गाईज, मुंबईकर. आणि हे जे मेकअप जो दिसतो एवढा छान एकदम प्लेन, हे जे सगळे मेकअप प्रोडक्ट्स आहेत, ही नंतर रेकमेंड करेन पुढच्या व्लॉगमध्ये. हे मेकअप प्रोडक्ट रेकमेंड करा. आम्ही आमच्या भावासाठी थांबलोय. मुली पहिल्या रेडी आहेत आणि हा भाऊ बघा आत्ताशी आलाय. हा सी हिम. आणि आम्ही सगळ्यात फर्स्ट वेलकम शेड. आम्ही इकडे गाडी थंड करून एसी थंड करून बसलोय. सो लेट्स गो. सो आता मी पाम बीच रोडला आलेलो आहे. रस्ता बघा गाईस तुम्ही फक्त, किती सुंदर, स्मूथ आणि नेचर फ्रेंडली आहे. मध्ये घुसता सेल अप टू 40% असं कळलंय. मला जसा शूज पाहिजे इथे तसा भेटतच नाहीये. भलतंच मला डेली वेअरला हवं, म्हणजे मी जे की हॉस्पिटलमध्ये घालून पळू वगैरे शकते. इथे एकदम असे स्पोर्टी शूज आहेत आणि नॉर्मल ते जे मगाचं पाहिलं तसं एकदम, म्हणजे मला थोडंसं बोथ पाहिजे, कॅज्युअल आणि डेली घालता येईल असं. नाही मिळणे वाला आहे तुझे. कोणाचा बर्थडे? चालत घरी जा. कसा वाटतोय ताई शूज? चालून बघून तुम्हाला. तर आर्कफिट. हां आर्कफिट म्हणजे ते आहे ना. हां हां गॉसेप. ते चालून बघते. आय जस्ट शो यू. मी आता लेजिट उड्या मारतीये शूज चेक करायच्या नावाखाली. मी त्यांना सांगत होते की ताई उड्या मारत होते शूज कसे आहेत ते चेक करण्यासाठी. त्याचे नखरेच संपत नाही आहेत. आरशातच बघतेय गेल्या 10 मिनिटांपासून. असं चांगलं आहे पण आहे ना, ह्याचा जो आर्क आहे ना, माझ्या पायाचा आर्क छोटा असं मला वाटतंय. हा आर्क माझ्या पायाला नाही असं वाटतं. त्याने दुसरा शूज ट्राय केला आहे. फक्त इथे नखरे बघा आता तुम्ही. तिचे शूज सिलेक्टच होत नाही. आता आम्ही आता तिघं पण कंटाळून शेवटी बसून घेतला आणि ती 2 मिनिटात त्याला सदमा लागला ब्लॉक करते. गाईज तो सदम्यात गेलाय. अरे बघ ना इकडं बघ, इकडे कॅमेरा आहे. तिचं होतच नाही आहे. आता तो मुद्दा आपण तिकडे बघायला बघायला पाहिजे ना काय चालू आहे. आता ती 2 ह्याच्यामध्ये कन्फ्युज आहे. शोईस अजीबो गरीब प्राणी. दोपहर में 2 अलग शूज पहने हुए. म्हणजे हे तुम्ही खालती मला रेग्युलरला पाहिजे हॉस्पिटल आणि इकडे तिकडे. अरे तेच नाही, मी असं माझ्या कॅज्युअल्स खाली नाही घेऊ शकत. मी कळलं का तुला? मी जे दाखवले ना ऑनलाईन, मला वाटलं तसं वगैरे अवेलेबल असतं. गाईज 2 डिफरंट सिस्टर, 1 विथ शूज अनदर विथ हिल्स. मी एक सेफ ठिकाणी गाडी लावली. जरा किचकिच झाली बट सेफ ठिकाणी लावली. शूज तिकडे खूप छान कम्फर्टेबल होते बट मला असे रेग्युलर यूजसाठी हवे होते, तर मला असं काही भेटलं नाही आहे. तर मग आता मी दुसरीकडे कुठेतरी जाते, नाही तर मी डायरेक्टली घरी जाणार आहे. तेजस
खूप अर्जंट बँगलोर भेटलेला जायला लागेल कशाला? घरी फोन आलाय, घरून जायचंय हा आपल्याला. मग तेच तिकडे मध्ये एक हॉल्ट घ्यायचा आपल्याला बँगलोर. अरे पण आता घरी जायचंय. ही वॉन्ट्स टू ईट समथिंग. अरे पण आता नाही थांबू शकत आम्ही. त्याला क्रेविंग होती. आता आमचं काम झालंय, सो आता आम्ही नाही थांबू शकत. त्याला क्रेविंग होती. त्याला क्रेविंग्स होत आहेत. किती स्ट्रगल थ्रू आम्हाला जावं लागतं आमच्या गाडीकडे. डोंगरातून दरी डोंगर. आता शॉपिंगला गेलो असतो, बट तिच्यामुळे आम्हाला पुण्याला जावं लागतं. तिचा पेपर येऊ द्या आणि तिचा पेपर आहे आणि ही फिरतीये आणि तिची शिक्षा आम्हाला होतीये. आणि माझा पण पेपर येऊ द्या, पण ती फिरते म्हणून मला चांगलं वाटतंय की मी बट अभ्यास ऍटलीस्ट तू कुठे गेली नाही का तुझं घर सोडून? हा मी अभ्यास पण करत होते. ती अभ्यास करत होती. हे बघ हे बघ. कशी ऐकतेय? नाही ती रील असते ना की लोक लेक्चर बंक करतात, आपण पेपरच बंक करू. तिच्यामुळे आम्हाला पुण्याला जावं लागतंय आता. हा. सॅटिस्फॅक्शन. आमचं कोणाचंच काय पूर्ण नाही झालं. हिला स्निकर्स मध्ये जायचं होतं, मला मॅक्स मध्ये, हिला झुडिओ मध्ये जायचं होतं. पण आता मला वाटतं फक्त तेजसचाच प्लॅन एक्झिक्यूट होणार आहे कारण की तो लेट त्याच्या मनाप्रमाणे. काय ते टॉप आहे हा, खूपच असा सुंदर, काय बोलतात ह्याच्यावर क्रॉशेट वर्क बोलतात त्याला, तर आहे. तर मला खूप आवडला. खूप समरी आणि मुंबई वाईफ टॉप आहे हा. मला लेट झालं आणि आता मला माझा भाऊ म्हणतोय की दाबेली वगैरे खायची आहे का. एकतर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे माझ्यावरती. घरी गेल्यावर मला ओरडा खायचा आहे तुमच्यावरचा. हो मला दहीपुरी खायची आहे तिकडची. ब्राउनी आहे का? ब्राउनी खतम हो गया. शिट. आता काही पेस्ट्री खायला लागते. पेस्ट्री एक पेस्ट्री उचलू ना. याची ब्राउनी संपली. आम्ही त्याला चल म्हणतात, तो म्हणतोय की नाही थांब सर आता मला पुण्यावरून आला आहे फक्त ते खाण्यासाठी. संपलंय जे संपलंय. दादाला अशा ठिकाणी जॉब शोधा गाईज. अनलिमिटेड फॉर बेकरी जॉब. अनलिमिटेड ब्राउनीज भेटतील खायला. माझ्या स्वागताचा बर्थडे येतोय केक फेल होण्यासाठी. नेक्स्ट येते की लास्ट एकदा लहान असतानाचा बर्थडे होता, तर सगळे लोक घरी आलेले. मी पहिल्यांदा ट्रफल केक ट्राय करत होते आणि तो माझ्याकडून फसला. म्हणजे ॲज ए टेस्ट नाही, ते ट्रफल खूप हेवी असतं, तर ते ट्रफल पडलं केक करताना, तर तो अख्खा केक मेल्ट झाला. आणि यांनी रात्री 3 वाजता तो केक फेल होताना त्यांना खूप आनंद झाला आणि सगळ्यांनी 3 वाजता तो ट्रफल केक खाल्ला. तर त्याने असं आडवं का ठेवलंय? हो ना, अनसॅटिस्फाईंग ठेवलंय त्यांनी. हे त्याला मेल्ट करायला सांगू शकतो. हो सांगू शकतो. करू शकतो. मेल्ट करू शकतो. हो करू शकतो. केक वाल्यांना सांगतो तू नाही करू शकतो. जबरदस्ती एक सेकंड, इकडे 2 बेकर्स आहेत, इकडे 2 बेकर्स आहेत, सो तू बोलूच नकोस काय आमच्या समोर. करायला लागते. जबरदस्ती काय, ते देतात मेल्ट करून. आम्ही बाहेरच्या ह्याच्यात पण देतात. खावा नाही खायचं. हो खायचंय. स्वागत पकडणं हे हार्ड झाले खूप आणि मला खूप अनसॅटिस्फाईंग पार्ट येणार आहे खायला. पण अरे, टेस्ट कर फक्त. किती सेकंड मेल्ट केला त्यांनी? 2 सेकंड घालायचं असतं फक्त. एक मर्डर ऑन यू. पण तू टेस्ट कर आता. कधी न मिळाल्यासारखं खाल्लंय. हे बघा असं व्हाईट शर्ट मस्त आता खराब झालंय त्याच्यामुळे. ओ शिट, माझं फाउंडेशन निघून येते. एवढा घाम येतो या मुंबईत. कर काय सांगतोय? रवा केक. अरे काय माणूस आहे. ह्याने आम्हाला टंगला, काय बोलतात का त्याला? नाही काय बोलतात त्याला? उलटी नाही. हा आणि आता आमच्या सगळ्यांच्या ह्याच्यामुळे क्रेविंग झालं. मला आम्ही सगळे इथे खातात आणि हा खात नाही. आणि आता आम्ही सगळे खातो आणि हा खात नाही. लेट झालंय. मी मोठी आहे, मला ओरडणार आहेत सगळे. त्याच्यानंतर सेकंड ही मोठी, हिला ओरडतील सगळे. आणि ज्यांनी आम्हाला चटक लावली तो तर इथे असं थांबलाय आणि आता तोच खात नाहीये. पप्पाचा फोन आला. तुझा फोन आला जस्ट, मला पटपट खाता. हे पण सांडवू नकोस. जनरली अख्खी पुरी टाकतात तोंडात. ह्याच्यासाठी खाल्लंय आणि ह्यानी काय खाल्लंच नाही. फायनली आमचं सगळं खाऊन पिऊन झालेलं आहे आणि आता मी घरी चाललो आहे शिव्या खायला. त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी जागा ठेवली आहे पोटात. ये 6 वाजले. हा आम्हाला 4:30ला निघायचं होतं आणि 6 वाजले तरी असं आम्ही इथेच आहोत. चला
तो आम्ही घरी पोचलेलो आहे आणि कोणी काही ओरडलं नाही कारण की यांचंच काही काही काम राहिलेलं आहे. सो आता इथे काय बोलतात त्याला, सत्कार चालू आहे. आखाड अधिक मास अधिक मास चालू आहे. मैडम आप मुझे ही फोन कर रहे हैं, आप सीधे सर को फोन कीजिए. कॉलवर बोलता बोलता बात कर रहा हूँ. ओके हाँ ठीक. दहशत आहे या किंगची. तुझी नाही भरणार आहे बाळा, उठ बाळा उठ. आ करायला चालली मम्मी. अरे शिट, मला फोन आलेला, बिझनेस कॉल. कॉल एकच, मला वाटलं सगळं देतीये. कशाचं आहे हे? ठीक आहे त्याला बघ, हा ठेव. ओ ठीक आहे. काय हे वाला का? वाव. गणपती बाप्पा मोरया. या हाताने पाया पडते. येस येस. बाय बाय. थँक्यू. मस्त जेवण होतं. नाही मी जेवलीच आहे तुम्ही. मम्मी जेवले काही नाही की? जेवली. मी खाल्लं, खूप स्वतः खाल्लं. काहीच नाही जेवली. बाय साक्षी. बाय. कम अगेन. बाय बाय. कम अगेन निवांत. तिची एक्झाम आहे ना येडी. कोणी आणले हिला? तिच्यामुळे झालं सगळं. बसतीये काढता येईल का फुलं? तिची जनरेशन अशी आहे ना की उद्या एक्झाम असते तरी पण येतात आणि त्यांच्या एकट्यामुळे सगळ्यांना परत घरी जावं लागतं. ते बघा ते बघा ते बघा. इग्नोर इग्नोर. चलो बाय बाय. आमची मुंबई ट्रिप झालेली आहे. आता आम्ही निघतोय पुण्याला. सो दिस वॉज अबाउट माय ब्लॉग. मुंबई पुणे मुंबई असं काहीतरी ब्लॉग झालेला आहे. मध्ये खूप सारे अडथळे आले. गाडी पंक्चर झाली, त्यानंतर आम्ही इकडे शॉपिंगला आलो, तिकडे पण रस्ता, गाडी पार्क करायला जागा वगैरे नव्हती, अशी खूप काही काही गोष्टी झालेल्या. बट इव्हेंच्युअली मजा आली. सो आम्ही अशा प्रकारे ट्रिप एन्जॉय केली आहे. मे बी दिस इज द लास्ट क्लिप. आम्ही जर कुठे मध्ये थांबलो तर एखादी क्लिप ॲड करेल मी ॲट द एंड ऑफ द ब्लॉग. बट आता मी मुंबई टू पुणे डायरेक्टली आता घरी जाऊन डायरेक्ट जाऊन झोपणार आहे. सो आय डोंट थिंक सो याच्या पुढे मी शूट करू शकते कारण की दमली पण आहे ऑफकोर्स. सो हा होता माझा ब्लॉग. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि अशाच कॉन्टेंट बघण्यासाठी, डेली ब्लॉगिंग काइंड ऑफ कॉन्टेंट बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खालती एक रेड बटन आहे, तिथे तुम्ही क्लिक करू शकता. थँक्यू.